आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर आलाय, पण मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात पाणी आणि चिखल बऱ्यापैकी साचलेला आहे। पण यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कातच घेण्यावर ठाकरेंची शिवसेना ठाम आहे। या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात व्यासपीठाची उभारणी आणि इतर व्यवस्थेची तयारी ही स्थानिक शिवसैनिक आणि कंत्राटदारांकडून करण्यात आली आहे। स्थानिक खासदार अनिल देसाईंनी नुकतीच इथल्या व्यवस्थेची पाहणीही केली। शिवाजी पार्क मैदानातली परिस्थिती लक्षात घेऊन शिवसैनिकांना त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच ठाकरेंची शिवसेना आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं तिथं काही उपाययोजनाही करण्यात आल्या। हळद आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा। आपण शिवाजी पार्क मैदानावरती आहोत। आपण बघू शकतो कशा प्रकारे संपूर्णपणे तयारीला सुरुवात झाली आहे। आपण बघतो समोर आसन व्यवस्था सध्या लावण्यात आली आहे। आपण बघतो कुठेतरी 2 दिवस झाले मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये होता, त्यामुळे कुठेतरी शिवाजी पार्क मैदानावरती सगळीकडे चिखल झाला आहे, त्यामुळे अडचण येत आहेत। पण तरी देखील इकडे आसन व्यवस्था ही सध्या करण्यात आली आहे। त्याचबरोबर उद्या सकाळनंतर देखील आसन व्यवस्था ही वाढवण्यात येणार आहे। सध्या आपण बघू शकतो जे कर्मचारी आहेत ते काम करत आहेत आणि त्याचबरोबर जे स्टेज आहे त्या स्टेजवरून उद्या स्वतः उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे या स्टेजचं देखील कामाला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। त्याचबरोबर मनसे बरोबरच्या युती संदर्भात देखील काही बोलतात का हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। जिथं श्रोते असतील, जिथं शिवसैनिक असतील आणि शिवसेना पक्षप्रमुख हे त्यांना संबोधणार आहेत। विचारांचं सोनं घेण्यासाठी शिवसैनिक इथे येतो विजयादशमीच्या या मुहूर्तावर आणि शस्त्रपूजन वगैरे सगळं झाल्यानंतर रावण दहन सुद्धा आहे। हे सगळे परंपरागत ज्या दसरा मेळाव्याला ज्या गोष्टी असतात त्याचप्रमाणे त्याच स्केलवर तुम्हाला दिसतील आणि शिवसैनिकही सज्ज आहे शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी।